आज आपण भारतीय राज्यव्यवस्थेचे गणराज्यात्मक स्वरूप या संदर्भात आपण सविस्तर आढावा घेणार आहोत। भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यात प्रजासत्ताक गणराज्याची घोषणा करण्यात आलेली आहे। प्रजासत्ताक आणि गणराज्य हे दोन शब्द भिन्न अर्थाने वापरले जातात। लोकशाही शासन व्यवस्थेत राज्य प्रमुख जो आहे तो लोकनियुक्त किंवा वंश परंपरागत नसतो। इंग्लंडमध्ये राजा वंश परंपरागत राज्य प्रमुख असून तेथे जनतेने निवडून दिलेल्या प्रतिनिधींचे सरकार राज्यकारभार पाहते। त्यामुळे इंग्लंड हे प्रजासत्ताक राज्य बनलेले आहे, परंतु ते प्रजासत्ताक गणराज्य स्वरूपाचे नाहीये। भारतात राष्ट्रपती वंश परंपरेने सत्तेवर येत नाही। जनतेकडून अप्रत्यक्षपणे राष्ट्रपतीची निवड केली जाते। तसेच जनतेने प्रत्यक्ष निवडून दिलेल्या प्रतिनिधींमार्फत राज्यकारभार चालतो। भारत हे प्रजासत्ताक गणराज्य आहे। भारतीय लोकशाहीत राज्य प्रमुख जनतेकडून प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे निवडून येतात। सर्वच गणराज्ये प्रजासत्ताक असतात असं नाही। सोव्हिएत रशिया, चीन या देशात गणराज्य पद्धती आहे, परंतु तेथे प्रजासत्ताक गणराज्य पद्धती नाही। तेथे एकपक्षीय साम्यवादी शासन व्यवस्था आहे। प्रजासत्ताक गणराज्यात सर्वोच्च अधिकार जनतेच्या हाती असतात। जनतेकडून विशिष्ट कालावधीसाठी प्रतिनिधी निवडले जातात आणि जनमताचा पाठिंबा असेपर्यंत ते सत्तेवर राहतात। भारतात प्रजासत्ताक गणराज्य पद्धतीचा स्वीकार केलेला असून जनतेचे सार्वभौमत्व मान्य केलेले आहे, हे या सरनाम्यातून सूचित होते। जे सरनाम्यामध्ये सुरुवातीलाच प्रजासत्ताक गणराज्य म्हणजेच लोकशाही गणराज्य अशा स्वरूपाचा शब्द प्रयोग केलेला आहे। म्हणजे भारत हे प्रजासत्ताक गणराज्य स्वरूपाचं शासन असणार आहे। मग आता गणराज्य म्हणजे काय, तर येथील राज्य प्रमुख जे आहे म्हणजे राष्ट्रपती, तर हे राष्ट्रप्रमुख वंश परंपरेने सत्तेवर येत नाही, तर ते जनतेच्या प्रतिनिधींमार्फत किंवा जनतेमार्फत निवडलेले गेलेले असतात। जोपर्यंत त्यांच्यावरती जनमताचा विश्वास आहे, जे राष्ट्रप्रमुख याबरोबर इतर जे काही कार्यकारी प्रमुख आहेत ते सुद्धा जनतेने निवडून दिलेले प्रतिनिधी माध्यमातूनच ते कारभार पाहत असतात। जोपर्यंत जनतेचा विश्वास आहे तोपर्यंत ते पदावर राहतात। नंतरच्या निवडणुकीमध्ये जनतेचा जर विश्वास गमावला सत्ताधारी वर्गाने, जे त्यांना निवडणुकीमध्ये जर बहुमत नाही प्राप्त झालं म्हणजे जनतेने निवडून नाही दिलं, तर ते पुन्हा पदावर येऊ शकत नाही। अशा स्वरूपाचं हे गणराज्य शासन व्यवस्था। इंग्लंडमध्ये लोकशाही आहे पण गणराज्य नाहीये। तर इंग्लंड मधले जे काही राज्य प्रमुख आहे, राजा किंवा राणी तिथे असते, तर ते राज्य प्रमुख वंश परंपरेने सत्तेवर येत असतात। ते राज्य प्रमुख आहे आणि जे काही लोकांनी निवडून दिलेले जे काही प्रतिनिधी आहे ते सुद्धा तिथं अस्तित्वात आहे। राज्य प्रमुख वंश परंपरेने आणि जे काही प्रशासकीय प्रमुख आहे किंवा पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ आहे, तर हे लोकनिर्वाचित आहे। त्यामुळे इंग्लंडमध्ये प्रजासत्ताक व्यवस्था आहे पण गणराज्य स्वरूप तिथं नाहीये। आता जिथं गणराज्य व्यवस्था आहे तिथं लोकशाही असतेच असंही नाही। आता भारतामध्ये काय आहे, लोकशाही पण आहे आणि गणराज्य पण आहे। पण काही राष्ट्र असे आहे की गणराज्य आहे पण प्रजासत्ताक नाहीये, म्हणजे लोकशाही नाहीये। उदाहरणार्थ सोव्हिएत रशिया, चीन ही जी काही साम्यवादी राष्ट्र आहे ही गणराज्य स्वरूपाची आहे। म्हणजे येथे जे काही राज्य प्रमुख आहे तो वंश परंपरेने पदावर येत नाही, तर ते निवडणुकीच्या माध्यमातूनच येतात, म्हणून गणराज्य आहे। परंतु शासन व्यवस्था मात्र प्रजासत्ताक नाहीये, तर ती साम्यवादी व्यवस्था आहे। साम्यवादी शासन व्यवस्थेमध्ये एकच पक्ष आहे, राजकीय पक्ष, तोच निवडणुका लढवतो आणि लोकांनी त्याच पक्षाला मतदान द्यायचं आहे। त्याला
पर्यायी जे काही सरकार, पर्यायी राजकीय पक्ष जो आहे ते ह्या सोव्हिएत रशियामध्ये, चीनमध्ये अस्तित्वात नाही. ही साम्यवादी राजवट आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने ते लोकांचं सत्ता म्हणता येणार नाही, प्रजासत्ताक म्हणता येणार नाही, कारण लोकांच्या पसंतीचं ते सरकार असतं नाही. कारण लोकांची पसंती केव्हा असू शकते की जेव्हा 4 पर्याय समोर आहे, लोकांसमोर 4 राजकीय पक्ष आहे किंवा 2 पक्ष आहे, एकापेक्षा जास्त पाहिजे, तर तिथं लोकांना वाटतं हा पक्ष नकोय, तो पाहिजे, तो नकोय, दुसरा पाहिजे, तो नाही, अजून तिसरा पाहिजे दुसऱ्या निवडणुकीमध्ये. म्हणजे इथं लोकांना जो पक्ष वाटेल, जो पक्ष पसंत पडेल, ज्या पक्षाची ध्येय धोरणे, जाहीरनामा, ज्या व्यक्तींना जो पक्षाचा पसंत पडेल त्या पक्षाला लोक निवडून देत असतात. म्हणजे ती खऱ्या अर्थाने लोकांचं शासन त्याला म्हणता येईल. ती लोकपसंतीवर असलेलं, जनतेच्या संमतीवर असणारं ते शासन इथं आहे. म्हणजे भारताचं जे काही शासन व्यवस्थेचं स्वरूप आहे हे गणराज्य स्वरूपाचं आहे, हे या ठिकाणी महत्वाचं आहे. सुरुवातीलाच जे आम्ही भारताचे लोक असं जे काही सुरुवात केलेली आहे त्यावरूनच हे आपल्या लक्षात येत आहे. त्यामध्ये म्हटलं आम्ही भारताचे लोक भारताचे सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य निर्माण करण्याचे प्रतिज्ञापूर्वक ठरवून ही घटना आम्ही मान्य करत आहोत. याबरोबर त्या संदर्भात कायदा करून तिचा आम्ही स्वीकार करत आहोत. म्हणजे ही जनता हीच अंतिम आहे, जनतेची सत्ता हीच भारतामध्ये अंतिम आहे, हे या ठिकाणी स्पष्ट होते. भारताच्या घटनेच्या सुरुवातीलाच हा जो अर्थ दिला आहे किंवा जो शब्दप्रयोग केलेला आहे त्याचा अर्थ हेच आहे की घटना अंमलात आणल्या दिवसापासून, ज्या दिवशी घटना अंमलात आली त्या दिवसापासून भारत हे गणराज्य बनलं आणि ते संपूर्ण सत्ता जनतेची आहे, ती कोणत्याही एका व्यक्तीची नाहीये किंवा गटाची मिरासदारी नाहीये. सार्वभौम जनता ज्यांना निवडून देईल तेच राज्य करतील, तेही जनतेची मर्जी असेपर्यंतच राज्य करतील. जनतेची मर्जी जर त्यांची संपली, जनतेचा विश्वास जर त्या राज्यकर्त्यावर संपला तर त्यांना पुढच्या वेळेस निवडणुकीमध्ये किंवा निवडणुकीनंतर सत्ता प्राप्त करता येत नाही. जनतेचा विश्वास संपला तर जनता त्यांना पदावरून खाली खेचू शकते, इतकी मोठी ताकद या जनतेला लाभलेली आहे. स्वातंत्र्य 15 ऑगस्टला मिळाले, पण तरी भारत जेव्हा गणराज्यात्मक झालेला नव्हता तेव्हा, म्हणजे 15 ऑगस्ट 1947 ला गणराज्यात्मक नव्हता, कारण त्याच्यानंतरही इंग्लंडचा राजाच भारताचा सम्राट समजला जात असे. म्हणजे 26 जानेवारी 1950 पर्यंत, 15 ऑगस्ट 1947 ते 26 जानेवारी 1950 या कालखंडापर्यंत भारत जरी स्वतंत्र होता, परंतु भारताचा ब्रिटिशचा जो काही राजा आहे तर तो राजाच म्हणजे भारताचे जे काही जनता आहे ती त्या राजाचे प्रजाजन समजले जात होते. म्हणजे भारताचा राजा हा इंग्लंडचा राजा असं 26 जानेवारी 1950 पर्यंत समजलं जात होतं, कारण भारताची राज्यघटना नव्हती. तोपर्यंतचा सर्व कारभार हा इंग्लंडच्या पार्लमेंटने तयार केलेला 1935 च्या सुधारणा कायद्यानुसार होत होता. हे तात्पुरतं हंगामी सरकार होतं, ते काही लोकनियुक्त सरकार नव्हतं. म्हणून तोपर्यंत इंग्लंडचा जो काही राजा आहे त्या राजाचा किंवा त्या सम्राटाचा प्रभाव भारतीय राज्यव्यवस्थेवरती होता. पण 26 जानेवारी 1950 रोजी भारत प्रजासत्ताक झाला, राज्यघटनेची त्या दिवसापासून अंमलबजावणी झाली. त्या दिवसापासून कोणत्याही स्वरूपाचं बाह्य नियंत्रण भारतावरती राहिलेलं नाही. स्वतःच्या ध्येय धोरणांचा तो एक निर्माता बनला, स्वतःच्या भवितव्याचा तो भाग्यविधाता बनला, स्वयंशासनाचा आज तो स्वामी आहे. जगातील कोणत्याच शक्तीला दुय्यम नाही, बांधील पण नाहीये. शेजारील जे काही राष्ट्र आहे ते पाकिस्तान, तर ते 1956 पर्यंत ब्रिटिश डोमिनियन होते, ब्रिटिशांचा त्यांच्यावरती प्रभाव होता. मात्र भारत घटना स्वीकारता क्षणीच गणराज्य झाला होता. येथील राष्ट्रपतींसह सर्व पदे ही सर्व नागरिकांना खुली झाली आहे. कुठलाही व्यक्ती राष्ट्रपतीची निवडणूक लढवू शकतो, कुठलाही व्यक्ती पंतप्रधान पदाची निवडणूक लढवू शकतो. लोकसभेची, राज्यसभेची, विधानसभेची, विधान परिषदेची, इतर स्थानिक स्वराज्य संस्था, गावच्या ग्रामपंचायतीचा सरपंच, सदस्य, असे कुठलंही पद कुठल्याही व्यक्तीसाठी सर्वदा खुलं आहे. फक्त त्यामध्ये ज्या काही ठराविक अटी ठेवलेल्या आहेत त्या अटींची ती पूर्तता केली पाहिजे. पण ही अटी जाती धर्म याला अनुसरून नाहीये, हे या ठिकाणी आपल्याला लक्षात घेणं पाहिजे.
गणराज्यात्मक लोकशाहीमध्ये प्रत्येक अधिकाऱ्याला त्याच्या सत्तेचा उगम जनतेतच दाखवावा लागत असतो. संस्थानिकांच्या सत्तेचा तो स्रोत नव्हता. म्हणजे संस्थानिकांच्या माध्यमातून गणराज्य शासन व्यवस्था आलेली नाही. त्यामुळे या नव्या परिस्थितीमध्ये प्रजेवरील अनियंत्रित राजेपणाच्या त्यांच्या दाव्याला मोठे आव्हान या घडामोडीमुळे मिळाले होते. त्यांची सिंहासने हादरली होती संस्थानिकांची. गणराज्यामुळे त्यांचे सर्व दावे कुचकामी ठरले. ते केवळ नावाला राजे उरले होते. पुढे तर घटनेने त्यांना दिलेले तनखे व विशेष सवलती नंतरच्या त्या 26व्या घटना दुरुस्तीने सुद्धा काढून घेतलेले होते. म्हणजे स्वातंत्र्यानंतर जे काही संस्थानिक होते ते संपूर्ण खालसा झाली. ते जे काही स्वतःला राजे समजत होते ते संपूर्ण संस्थानिक खालसा केली आणि त्यांना पगार वेतन तनखे जे आहेत हे दिले गेले. नंतरच्या 26व्या घटना दुरुस्तीनुसार त्यांचे संस्थानिक काही रद्दबातल तनखे करून म्हणजे राजकीय व्यवस्थेमध्ये या लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये ते जुन्या जे काही राजे होते जे काही संस्थानिक होते त्यांच्या अस्तित्वाला काही किंमत उरलेली नव्हती. स्वातंत्र्यानंतरच्या काळात आणि प्रजासत्ताक गणराज्य जाहीर झाल्यानंतरही भारताने आपले राष्ट्रकुलाचे सदस्यत्व मात्र सोडलेले नव्हते. ते कायम ठेवले होते. परंतु ते एक तात्पुरत्या स्वरूपाचे होते. म्हणजे जरी कायम ठेवले पण त्याचा कुठल्याही प्रकारचा प्रभाव भारतीय राजकीय व्यवस्थेवरती पडणार नव्हता. पंडित नेहरूंनी नंतर घटना समिती समोर चर्चेसाठी व मान्यतेसाठी एक ठराव केला होता. समितीने तो ठराव मान्य केला. काही टीकाकारांच्या मते भारताने या राष्ट्रकुलामध्ये राहणे हे त्यांच्या प्रतिष्ठेला व स्वातंत्र्याला बाधक आहे असे काही अभ्यासक म्हणतात. भारताने ही चूक केलेली आहे असे या संदर्भात लोक म्हणतात. पण त्यांच्या गणराज्यात्मक स्वरूपाला या निर्णयामुळे फार मोठे हादरे बसलेले आहे. प्रत्यक्षपणे भारताने इंग्लंडचे वर्चस्व मान्य केले असून राष्ट्रकुलाच्या माध्यमाचा उपयोग ते सुज्ञ राज्यकर्ते स्वतःच्या फायद्यासाठी हमखास करून घेतील व स्वतंत्र भारताच्या भवितव्यास त्यामुळे धोका निर्माण होऊ शकेल. स्वातंत्र्यापूर्वी जी काही प्रतिज्ञा केली होती त्या प्रतिज्ञेशी पूर्णपणे विसंगत हा निर्णय झालेला आहे. म्हणजे पंडित नेहरूंनी जो काही ब्रिटिश राष्ट्रकुलाच्या सदस्यत्व मिळण्यासाठी जो काही ठराव केला होता आणि ब्रिटिश राष्ट्रकुलाचे सदस्यत्व स्वीकारले या सदस्यत्वाला काही अभ्यासकांनी पूर्णपणे आक्षेप घेतलेला आहे. त्यांचं मत काय होतं की भारताने या राष्ट्रकुलामध्ये राहणं म्हणजे एक प्रकारचे घोडचूक केलेली आहे. आपलं जे काही गणराज्यात्मक स्वरूप आपण म्हणतो तर ते गणराज्यात्मक स्वरूप लोप पावेल. या गणराज्यात्मक स्वरूपाच्या तत्वज्ञानाच्या पूर्णपणे विरोधी हा जे काही निर्णय झालेला आहे हा. कारण इंग्लंडचं वर्चस्व तुम्हाला मान्य करावं लागेल असं टीकाकार म्हणत होते. त्यामुळे भारताच्या या गणराज्यात्मक स्वरूपाला प्रचंड प्रमाणात हादरा बसलेला आहे. भारताच्या भवितव्यासमोर आव्हान निर्माण झालेलं आहे. कारण ही जी काही ब्रिटिश लोक आहे हे ब्रिटिश लोक हे भारतातील या गणराज्यात्मक स्वरूप किंवा लोकशाही स्वरूप जे स्वीकारलेलं असेल ते फक्त नावाला ठेवतील. राष्ट्रकुलाचे तुम्ही सदस्य बनला म्हणजे तुम्ही इंग्लंडच्या वर्चस्वाखाली आपोआपच याल. ब्रिटिश राजाचे तुम्ही प्रजाजन बनाल. त्यामुळे तुमचा सर्वोच्च प्रमुख हा ब्रिटिश राजा असेल. तुमची जनता नसणार आहे. अशा प्रकारची टीका या भारताच्या गणराज्यात्मक स्वरूपावरती घेतलेली आहे. परंतु ही जी काही टीका आहे ही टीका एक द्वेषातून किंवा दोषातून किंवा अपुऱ्या माहितीतून ती घेतलेली होती. कारण भारताचं जे काही सदस्यत्व होतं हे तात्पुरत्या स्वरूपाचं किंवा कुठलाही वर्चस्व मान्य न करता ते ठेवलेलं होतं. त्यामुळे ती जी काही भीती निर्माण झालेली होती ती भीती पूर्णपणे निराधार होती. घटना समितीमध्ये या संदर्भात भरपूर चर्चा झाली. त्यावरील काही मुद्दे मांडले गेले. परंतु ती जी काही भीती आहे ती कशी निराधार आहे व राष्ट्रकुलाचे सदस्यत्व चालू ठेवण्यात काही अडचण नाही अशा प्रकारचे समर्थन पंडित नेहरूंनी केलेलं होतं. त्यांचं असं मत होतं म्हणजे पंडित नेहरूंचं की राष्ट्रकुल सदस्यत्वावर जी काही टीका आहे ती गैरसमजुतीने झालेली आहे. ते टीकाकारांना उगाचच वाटते की लंडन परिषदेमध्ये या प्रस्तावाखेरीज अजून काही गुप्त करार झाला असावा. पण अशा कोणत्याही प्रकारचा गोपनीय करार
झालेला नाहीये अशा प्रकारचा उत्तर पंडित नेहरूने दिलं. म्हणजे टीकाकारांना असं काही वाटत होतं की काहीतरी गोपनीय ठराव झालेला असेल की भारताने राष्ट्रकुलाचं सदस्यत्व स्वीकारलं आणि याच्याबरोबर इतरही काही वर्चस्व मान्य करून घेतलेलं आहे की काय, अशा प्रकारचा ठराव गुप्त झाला असेल. परंतु पंडित नेहरूने सांगितले हे पूर्णपणे गैरसमजुतीवर झालेलं आहे. भारतावर किंवा त्या भारताच्या सार्वभौमत्वावर आर्थिक किंवा राजकीय किंवा लष्करी स्तरावरील अंतर्गत व परराष्ट्र धोरणावर कोणत्याच प्रकारची बाह्य नियंत्रण या राष्ट्रकुलामुळे येणार नाही असं ठरलेलं आहे. भारताचे धोरण पूर्वी ठरल्याप्रमाणे शांततेचे व अलिप्ततावादाचे असेल ते यापुढेही कायम राहील. राष्ट्रकुलामध्ये राहिल्यामुळे त्या धोरणाला कुठलीही बाधा येणार नाही. हे भारताचं जे काही धोरण आहे अलिप्ततावादाचं, तर अलिप्ततावादीचे धोरण हे राष्ट्रकुलामध्ये जरी असलो तरी सुद्धा ते अलिप्ततावादाचे धोरण कायमस्वरूपी असणार आहे. राष्ट्रकुलाचे सदस्य आहात म्हणून तुम्ही अलिप्ततावादी तत्व सोडून द्या आणि आमच्या गटामध्ये सहभागी व्हा भांडवलशाहींच्या, अशा प्रकारचा कुठलाही दबाव भारतावर असणार नाही किंवा भारत या कुठल्याही दबावाला बळी पडणार नाही. कारण भारताच्या सार्वभौमत्वावरती कुठल्याही बाह्य सत्तेचं नियंत्रण नाही. ते ह्या ब्रिटिश राष्ट्रकुलाचंही नियंत्रण या सार्वभौमत्वावर नसणार आहे. जे काही तह असतील, करार असतील आणि ते करार आणि राष्ट्रकुलाचे सदस्य याच्यामध्ये थोडासा फरक आहे. इतर तह करार कोणत्या ना कोणत्या पद्धतीत चालू असतात. राष्ट्रकुल या सार्वभौम राष्ट्राच्या मुक्त समूहामध्ये असा कुठल्याही प्रकार करार झालेला नाहीये. युद्धाचा करार असेल किंवा संघर्षाचा असा कुठलाही करार या ठिकाणी झालेला नाहीये असं पंडित नेहरूंनी सांगितलेलं होतं या ठिकाणी. तर ही जी काही गणराज्य व्यवस्था आहे, तर ही गणराज्य व्यवस्था निर्माण करण्याचा संकल्प हा स्वातंत्र्याच्या चळवळीच्या कालखंडामध्येच होता. म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच ही गणराज्याची संकल्पना किंवा गणराज्य शासन व्यवस्था भारतामध्ये आली पाहिजे आणि स्वातंत्र्याच्या निमित्ताने किंवा या राज्यघटनेच्या अंमलबजावणीच्या माध्यमातून ते जे काही संकल्प आहे ते पूर्णही झालं. भारताचे प्रजासत्ताक गणराज्य 1926 ला 1950 ला जाहीर झालं आणि ते होणारच होतं. पण अनेकांचा सद्भाव पाठीशी असल्यामुळे ते गणराज्य आपण करण्यात यशस्वी झालेलं आहोत असं गौरवोद्गार पंडित नेहरूंनी काढले. भारताचे गणराज्य झाल्यामुळे अनेक लोकांना जे संस्थानिक होते त्यांना आपल्या सत्तेला मुकावं लागलेलं होतं. त्यांना ती सत्ता सोडून द्यावा लागली होती. जे काही संस्थानिकांचे राज्यपद असेल ते त्या निमित्ताने सोडून दिलं. म्हणजे राष्ट्रकुलावरती सदस्यत्व राहिलो म्हणून कुठल्याही प्रकारचं आपल्यावरती गणराज्याचं बाधा येणार नाही गणराज्य स्वरूपावरती. आणि जे आधीच जे राजे होते त्यांचाही या निमित्ताने शेवट झालेलाच होता. तर विद्यार्थी मित्रांनो, तर या ठिकाणी भारतीय राज्यव्यवस्थेचं जे काही स्वरूप आहे तर त्यात गणराज्यात्मक स्वरूप हा मुद्दा आपण आज बघितला. यामध्ये की भारताचं जे काही राज्यप्रमुख पद आहे हे राज्यप्रमुख पद हे वंश परंपरेने न निवडता ते जनतेच्या माध्यमातून निवडलं जातं. जनता हीच सर्वोच्च मालक आहे आणि राजकीय प्रमुख असेल, प्रशासकीय प्रमुख असेल, इथलं कुठलंही पद वंश परंपरेने भरलं जात नाही. त्यामुळे भारत हे गणराज्य आहे. इंग्लंड हे लोकशाहीवादी आहे पण गणराज्य नाहीये. कारण इंग्लंडचा राजा हा लोकनिर्वाचित नसून वंश परंपरागत येत असतो. चीन असेल, रशिया असेल, हे जे काही राज्य आहे ही गणराज्यवादी आहे पण लोकशाहीवादी नाहीये. भारताचं वेगळेपण हेच आहे की भारत लोकशाही पण आहे आणि गणराज्य पण आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने इथं लोकशाहीचा आविष्कार 100% लोकशाहीचं जे काही तत्व आहे ते आपण निश्चितपणे पाळलेलं आहे. भारताच्या गणराज्य स्वरूपावर आक्षेप घेण्यात येत होता तो म्हणजे तोच मागे सांगितल्याप्रमाणे की भारताने ब्रिटिश राष्ट्रकुलाचं सदस्यत्व स्वीकारलं. पंडित नेहरूंनी तसा ठराव मांडला आणि त्या ठरावाला काहींनी आक्षेप घेतला, काही अभ्यासकांनी आक्षेप घेतला की राष्ट्रकुलाचं सदस्यत्व म्हणजे तुमच्या गणराज्य ही जे काही तुमचं स्वरूप आहे त्यावरती एक प्रकारचा
घाला घालण्यासारखं आहे, परंतु ते राष्ट्रकुलाचे सदस्य तर आपल्या सार्वभौमत्वाच्या, लोकशाहीच्या किंवा आपल्या ध्येय धोरणाच्या, परराष्ट्र धोरणाच्या संदर्भात कुठेही आड येणारा नाहीये. त्यामुळे भारताचं जे काही स्वरूप आहे ते गणराज्यात्मक स्वरूप हे कायम अबाधितच राहणार आहे, असं एक टीकाकारांना उत्तर पंडित नेहरूने दिलेलं आहे. आणि आजपर्यंतच्या वाटचालीवरून आपल्याला हे नक्कीच दिसून येईल की भारताचं जे काही गणराज्यात्मक स्वरूप आहे ते निश्चितपणे वाटचाल त्या माध्यमातूनच आपली राजकीय व्यवस्थेची वाटचाल झालेली आहे. कुठलंही पद आपण वंश परंपरेने इथेपर्यंत भरलेलं नाहीये. जनतेने सुद्धा या गणराज्यात्मक स्वरूपाचा नुसारच कौल दिलेला आहे. वंश परंपरेला कुठलाही थारा नाहीये. जे काही संस्थानिक होते त्यांची राजकीय सत्ता जी होती ती संपुष्टात आणली गेली. त्यामुळे खऱ्या अर्थाने भारत लोकशाही गणराज्य राष्ट्र बनलेला आहे, यात दुमत असण्याचं काही कारण नाही. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरला इथेच थांबूया. या पुढील लेक्चर जे आहे ते राजकीय व्यवस्थेची जी काही उद्दिष्ट आहे, जे राजकीय व्यवस्थेचे उद्दिष्टे ते बघूया आपण. आज आपण राज्य व्यवस्थेचे स्वरूप हा मुद्दे संपलेले आहे. इथेच थांबूया. धन्यवाद.